राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1 मे 1960 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. यशवंतराव यांच्या दिलेल्या कामगिरी खूप छान प्रकारे पार पाडत होत्या. त्यामुळे पुढील काळामध्ये त्यांना वेगवेगळी पदे मिळत गेली. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री ही सगळे पदे यशवंतराव चव्हाण यांनी आपली हुशारीच्या जोरावर उत्तमरित्या सांभाळली. ते 8व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही होते. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार्य, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादींशी निगडीत होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमती व अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते रसिक व साहित्यही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णकाळ, तुलनानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार अशी यशवंतराव चव्हाण यांची विशेष ओळख आहे. यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला. धन्यवाद. क्षणाला पाणवलेली सह्याद्रीची माती, क्षणाक्षणाला पाणवलेली सह्याद्रीची माती, देवासारखा पुत्र जन्मला विठाईच्या पोटी, देवासारखा पुत्र जन्मला विठाईच्या पोटी. चला करूया यशवंतराव यांचा जय जयकार, चला करूया यशवंतराव यांचा जय जयकार. माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आधुनिक भारताचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव बळवंतराव हे होते. यशवंतराव 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यशवंतरावांना लहानपणापासूनच भाषण, संगीत आणि भजन कीर्तनाची आवड होती. पुढे त्यांनी गांधीजींच्या सहकार चळवळीत एक साहित्य म्हणून सहभाग घेतला. 1930 साली त्यांनी शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकवला. तसेच शाळेत असताना शिक्षकांनी विचारले असता यशवंत तू कोण होणार, यावर त्यांनी सांगितले की मी यशवंतराव चव्हाण होणार. इसवी सन 1956 मध्ये सांगितले की स्थापन झालेल्या द्विभाषेतील मुंबई राज्यात पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर म्हणजेच 1 मे 1960 रोजी ही महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. यशवंतराव चव्हाण यांना मिळालेली कामे ही खूप छान प्रकारे पार पाडत असल्यामुळे पुढील कामातही त्यांना अनेक वेगवेगळे पदे मिळत गेली. संरक्षण, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री ही सर्व पदे यशवंतराव चव्हाण यांना आपल्या हुशारीच्या जोमावर उत्तमपणे सांभाळली. यशवंतराव चव्हाण यांच्या आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व यांच्याशी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णकाठी, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनही यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. धन्यवाद. Good morning everyone, I am Saranjali Bapat. Today I will speak about Yashwantarav Chauhan. Yashwantarav Chauhan was born in a Maratha family on 12th March 1930 in the village of Devrashtra in Sangli district of Maharashtra, India. He had 3 siblings. Yashwantarav Chauhan lost his father in his early childhood and was brought up by his uncle and mother. Yashwantarav Chauhan was an active participant in the struggle for independence of India. As a schoolboy in Karaj in 1930, he was fined for his
participation in the non-cooperation movement led by Mahatma Gandhi. In 1933, he was sentenced to 80 months in prison for hosting the Indian flag in Satara. Yashwantrao Chavan holds the records of being the only Maharashtrian leader. He held the four most important posts in the Union government. They are Home, External Affairs, Defense and Finance. During the 1960s and early 70s, Yashwantrao was at the peak of his power and influence. He was called Prati Shivaji or New Shivaji. Yashwantrao Chavan, aged 71 years, he was dead of a heart attack on 25th November 1984 in Delhi. Thank you. जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव विठाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव असे होते. यशवंतराव 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यशवंतरावांना लहानपणापासून भाषण, संगीत, भजन आणि कीर्तन यांची आवड होती. पुढे त्यांनी गांधीजींच्या असहकार्य चळवळीत एक सत्याग्रही म्हणून उडी घेतली. 1930 साली त्यांनी शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकविला. तसेच शाळेत असताना शिक्षकांनी विचारले, यशवंता तू कोण होणार? त्यावर यशवंतराव यांनी सांगितले, मी यशवंतराव चव्हाण होणार. महाराष्ट्राचे शिल्पकार अशी यशवंतरावांची विशेष ओळख आहे. यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर, जय भारत. धन्यवाद ऐश्वर्या. क्लॅप्स गो. याच्यानंतर सौ साठे मॅडम त्यांचे मनोगत व्यक्त करतील. विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री पतंगे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, आज 12 मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस आणि ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी 12 मार्च 1914 साली झाला. त्यांचे शिक्षण हे देवराष्ट्रे, कराड, कोल्हापूर या ठिकाणी झाले आणि त्यांनी BA LLB ही पदवी संपादन केली. BA LLB म्हणजे ते अतिशय नामवंत वकील झाले. तर त्यांना असे वाटत नव्हते की आपण आता वकीलपद घेतले आहे, परंतु आपण आयुष्यामध्ये नोकरी करावी, आपले आयुष्य ऐश आरामामध्ये जगावे असा त्यांनी कधीच विचार केला नाही. त्यांचे एकच स्वप्न होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. तर 1930 साली महात्मा गांधी यांनी त्यावेळेला त्यांना सांगितले की आता हे पद भूषवल्यानंतर महात्मा गांधी यांनी सांगितले त्यांना, तर यशवंतराव चव्हाणांना काय झालं की त्या इंग्रजांच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली आणि या चळवळीमध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला तरी त्यांना कमीपणा वाटलं नाही, कारण भारताला स्वतंत्र मिळवून द्यायची त्यांची बरीच इच्छा होती. त्यानंतर 1952 साली ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री ही सर्व पदे सांभाळत असताना ते भारताचे उपपंतप्रधान झाले. त्यानंतर यशवंतरावांना फक्त राजकारणामध्येच आवड नव्हती, तर त्यांना समाजकारण, त्यानंतर कला, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांना आवड होती. त्यानंतर 1975 साली कराड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले आणि या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी या काळामध्ये सह्याद्रीचे वारे, त्यानंतर युगांतर हे कला साहित्य निर्माण केले. त्याचप्रमाणे आत्मचरित्रसुद्धा त्यांनी संपादन की कृष्णाकाठ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर 25 नोव्हेंबर 1984 साली त्यांचे दुःखद निधन झाले. तेव्हा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय कर्मवीर.
पतंगे सर आणि सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी, आज यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन आपण साजरा करत आहोत. सगळे जमलेलो आहोत आणि हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण. त्यांचा जन्म 12 मार्च 1914 मध्ये देवराष्ट्र सांगली जिल्ह्यात झालेला आहे. त्यांचे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांची आई विठाबाई यांनी त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि जसं शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी घडवलं तसं या विठाबाईंनी यशवंतरावांना घडवलेलं आहे. लहानपणापासूनच त्यांनी देशप्रेमाचे धडे यशवंतरावांना दिलेले आहे. स्वावलंबी स्वतः बनवलेलं आहे. यशवंतरावांना परिस्थिती गरिबीची होती तरीसुद्धा त्यातून त्यांनी एक रत्न विठाबाईंनी घडवलेलं आहे. मराठी मातीचा सुगंध दरवळावा, सह्याद्री मिळाला हिमालयाला, ध्येयत्यागी जीवाचे मूल्य ते काय आहे, ध्येयार्थ जगल्या जीवाचे जगणे अमूल्य आहे. यशवंतराव चव्हाण यांना साहित्याची प्रचंड आवड होती. त्यांनी मराठी साहित्याची स्थापना केलेली आहे. मराठी साहित्य संमेलनाला पाठिंबा दिला. अनेक मराठी हिंदी लेखकांशी त्याचा जवळचा संबंध होता. त्यांनी मराठी विश्वकोशची संकल्पना सुरू केलेली होती. त्याशिवाय द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईची सूत्रे हाती घेतलेली आहेत आणि 1 मे 1960 हे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणून घोषित झालेले आहेत. 1962 ते 66 भारताचे संरक्षण मंत्री होते आणि 1966 ते 1970 गृहमंत्री आणि 1970 ते 74 पर्यंत अर्थमंत्री आणि 1974 पासून परराष्ट्र मंत्री बनले आणि भारताचे उपपंतप्रधान सुद्धा ते झाले आणि पहिले उपपंतप्रधान. त्यावेळी यशवंतरावांनी म्हणजे लालबहादूर शास्त्रींचं निधन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी आता भारताचे मुख्यमंत्री कोण होणार ही चिंता त्यांना लागलेली होती. आणि मग यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींचं नाव सुचवलं. जर इंदिरा गांधींचं नाव सुचवलं नसतं यशवंतराव चव्हाणांनी तर यशवंतराव चव्हाण हेच भारताचे आणि महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री झाले. तसे ते पहिले पंतप्रधान सुद्धा होऊ शकले असते, पण तसं त्यांनी केलेलं नाही. त्यांनी इंदिरा गांधींचं नाव सुचवलेलं आहे आणि मग लालबहादूर शास्त्री नंतर इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झालेल्या आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांना म्हणतात तसं या यशवंतराव चव्हाणांना सुद्धा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून गौरवलेलं आहे. आणि त्याचा जन्म 12 मार्च 1914 रोजी झालेला आहे आणि मृत्यू 25 नोव्हेंबर 1984 रोजी झालेला आहे. अशा या हुतात्म्यास माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय कर्मवीर. धन्यवाद काळे मॅडम. यानंतर वालेकर सरांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी माझी नम्र विनंती. अजून मोठ्याने